धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मृत संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आमरण उपोषण करून करण्यात येत आहे। मस्साजोग, जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उर्वरित आरोपींसह वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना आरोपी करून तत्काळ अटक करण्यात यावी। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी। सरपंच संतोष देशमुख यांच्या भावास शासकीय सेवेत सामावून घेणे, सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवारास 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत जबाबदार असलेले पोलीस निरीक्षक महाजन यांना सह आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशा मागण्या घेऊन मराठा क्रांती मोर्चा आमरण उपोषण करत आहे। जय जिजाऊ जय शिवराय। सरपंच संतोष देशमुख मस्साजोग यांची आज 11वा दिवस आहेत। त्या ठिकाणी हत्या करण्यात आली। आजही त्यांचे जे खुनाचे जे आरोपी आहेत ते आजही पकडले गेले नाही सर्वजण। त्या ठिकाणी आजही राज्य सरकार असेल किंवा विरोधी पक्षाचे लोक असेल फक्त विधानसभेमध्ये गदारोळ चालू आहे। पण खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी हत्या घडून आणली त्या लोकांवर आजही कडक कारवाई त्या ठिकाणी केलेली नाही। आज आमच्या मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक नितीनजी कदम साहेब गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेले आहेत। आजपर्यंत विभागीय आयुक्तांनी त्यांच्यासोबत संवाद केलेला नाही। त्यांचे लोक येतात डिपार्टमेंटचे फक्त म्हणता आम्ही चर्चा घडून आणतोय, पण ठोस जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण त्या ठिकाणी सोडणार नाही। पण आताच आम्ही नागपूरहून 3 वाजता सकाळी या ठिकाणी पोहोचलो आणि आज आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो। संपूर्ण सकल मराठा समाज असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, त्यांच्या माध्यमातून आज नितीन कदम साहेबांची जर मागणी मान्य झाली नाही, कडक कारवाई जर त्या आरोपीवर झाली नाही तर आम्ही उपोषण पुढे चालू ठेवणार आहे। पण त्यांना आता सध्या या ठिकाणी मेडिकल झालं, त्यांना चक्र येत आहे। तर मी विभागीय आयुक्तांना या ठिकाणी विनंती करणार आहे का तुम्ही तात्काळ आंदोलनाची दखल घ्यावी। जे आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश बीड जिल्हा कलेक्टरना यांना द्यावा। आणि जोपर्यंत या मागण्या आमच्या मान्य होत नाही, बाकीच्या काही 3-4 मागण्या आहे याच्या संदर्भात जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील। पण उद्या जर यांच्या जीवाला काही धोका झाला तर संपूर्ण राज्य आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हेच या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार असेल, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, तुमचं राजकारण खड्ड्यात घाला। आमच्या संतोष देशमुख यांना तात्काळ न्याय भेटला पाहिजे। उज्ज्वल निकम साहेबांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पाहिजे आणि हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे काही आरोपी असेल यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत। जय शिवराय। बांधवांना 17 तारखेला उपोषणाला बसलो होतो। विभागीय आयुक्त कार्यालयातले काही लोक येत आहेत आणि फक्त हेच सांगताय की चर्चा घडून आणू, तुमच्या आश्वासनावर का जे आरोप तुम्ही मागण्या केल्या त्याच्यावर कारवाई करू, ठोस असं आश्वासन काही देत नाही। विभागीय आयुक्त कार्यालयातले लोक म्हणतायत की तुमच्या मागण्या गृह विभागाशी संबंधित आहे, तुम्ही IG ऑफिस समोर उपोषण करा। हे फक्त फिरवण्याचे धंदे करताय। सर्व संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझा 3रा दिवस उपोषणाचा, आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही मी इथून उठणार नाही, एवढीच माझी मागणी। तुम्हाला जीवाला जर काही झालं तर त्याचा जबाबदार कोण राहणार? जबाबदार विभागीय आयुक्त कार्यालय, राज्य सरकार। अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? अधिकारी म्हणतायत की आम्ही तुमच्या ज्या मागण्या त्यांचं संबंधित मागण्यांचं पत्र गृह विभागाला, पोलीस महासंचालक यांना पाठवलेलं आहे, ते कारवाई करतील असं त्यांचं म्हणणं आहे। मराठा समाजाला काय आव्हान करणार? मराठा समाजाने जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली लढाई आपण चालूच ठेवणार आहे आणि समाजाने पण तयारीशीच राहावं। आपल्याला कठोर ते कठोर आंदोलन करायचं आहे। नितीन कदम पाटील। आमचे मित्र नितीन कदम पाटील हे विभागीय आयुक्त कार्यालयावर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांची जी हत्या झाली ती हत्या अशी तशी नसून मानवतेला काळिंबा फासणारी हत्या आहे। आणि राज्य सरकार किंवा प्रशासक यांना माझी विनंती आहे, आणि विशेष म्हणजे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, सुरेश धस साहेब असतील, हे लोकप्रतिनिधींना हे मुद्दे उपस्थित करून सुद्धा त्या व्यक्तीला त्या वाचा फुटत नसेल तर ही शोकांतिका वाटते की सर्वसामान्य महाराष्ट्रात जगायचं का नाही जगायचं। तो एक सरपंच म्हणजे एक लोकप्रतिनिधी होता आणि त्याची जरा ह्या पद्धतीने क्रूरपणे हत्या होती
आणि आमचे नितीन कदम पाटील त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला त्याला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळावा याकरता उपोषणाला बसले. आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अशी मागणी आहे की सरकारनं याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून ते संबंधित असणारे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर अशी गुन्हे दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.